सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नॅशनल हायवेच्या काही तक्रारीच्या संदर्भामध्ये आज आपण बैठक बोलली होती. बैठक अशी अपेक्षा होती की सगळी एका ठिकाणी यावेत, पण थोडासा पुन्हा तरी गुंतवणूक झालेला दिसतोय. विशेषतः आरोप नगरपालिकेवरती होता. बैठक नगरपालिकेने आयोजित केली होती, नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित केली. मॅडम फक्त आज आणि उद्या आमच्या नगरपालिका परिषदेच्या वतीनं आज महिला दिनाचा कार्यक्रम आहे. उद्या महिला दिन आहे म्हणून आम्ही थोडं शांततेत घेतलं. काय तुमच्या जागी एखादा पुरुष असतो तर आम्ही त्याला उचलून आणला असतो. तुम्ही हलक्यात घ्यायचं कारण नाही, कारण आमच्या विधानसभेनं एक IAS ऑफिसर निलंबित केलाय. म्हणजे आम्ही काय आयरगैर बसलोय, काय कामनामा नाही म्हणून बसलोय अशी परिस्थिती की ह्या विभागाचा लोकप्रतिनिधी, ही सगळी लोक ज्या लोकांच्या या रस्त्यामध्ये नुकसान होणार आहे अशी सगळी लोक या ठिकाणी चुका झालेत तर तुमच्या अधिकाऱ्यांच्या झाल्या. तुमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चुका आम्ही नसतो. म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली, पुढे गेले अधिकारी आहेत का त्यांना बरोबर शेळके साहेब थांबायचं आहे. त्यांच्या चुकीच्या माहितीमुळं नायरस्तो नगरपालिकेवरती तक्रारी झाल्या. त्या तक्रारींचा वापर झाला पाहिजे, लोकांच्या मनामध्ये गैरसमज नसला पाहिजे म्हणून आपण ही बैठक बोलतो. बैठक ज्या लोकांनी बोलवली त्या शहराचे कारभारी आहेत, नगराध्यक्ष मॅडम आहेत, सगळे नगरसेवक आहेत. एक तास तुमची वाढ बोलत बसते. तुम्ही काय इगो पाळणारा माणूस नाही. मी अशा संस्कारात झालं की मला त्याची आवश्यकता नाही. तुम्ही या सगळ्या लोकांचा ऐकून घ्यायला पाहिजे, तिथं जायला पाहिजे. पण त्यांना इकडं मी त्यांना सुद्धा पण त्याला इकडे येऊन बसा. पण ते जे आरोप आहे त्या आरोपाचं खंडन किंवा त्या तक्रारीत असणारे त्या तक्रारीविषयी वस्तुस्थिती काय आहे तुम्ही सांगायला पाहिजे ना. म्हणून आम्ही तुम्हाला इकडे म्हणतो. आता मी दादा तुमचे एकट्याच स्वागत करतो. तुम्ही नगर परिषदमध्ये हे सगळं ऐकण्यासाठी आला, त्याबद्दल तुमचंही आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या वतीनं, नगराध्यक्ष मॅडमच्या वतीनं आमचे जे सगळे बाधित होत आहेत त्या रस्त्यामध्ये ते सगळे आणि सगळे पत्रकार या सगळ्यांच्या वतीने मी तुमचं स्वागत करतो. मायनर रोडवरील जे आपल्या नॅशनल हायवेचं काम चालू आहे त्या नॅशनल हायवेच्या कामासंदर्भात दादा काय समज गैरसमज त्या लोकांचे किंवा अनेक ज्याच्या कदाचित दादा तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीच्या आधी सुद्धा तुम्ही एक मीटिंग तहसील ऑफिसमध्ये केली होती. त्यावेळेस सुद्धा काही गोष्टी ठरलेल्या होत्या. दादा त्याच्यानंतर अचानकच या 15 दिवसात जवळजवळ रस्त्याचं नॅशनल हायवेचं काम माहिती रोडच्या हातीत यायला लागलं. त्याचं गटरीचं काम माझ्या माहितीप्रमाणे 70% पूर्ण झालं. बरोबर लक्षात सर? 70% गटरीचं काम पूर्ण झालं असेल. त्याच्यानंतर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले की हा रस्ता 30 मीटरचा होता आणि तो नगरपालिकेने 18 मीटरचा केला. त्याच्यानंतर काही आंदोलनाची भूमिका झाल्या. काही लोकांनी शेळके साहेब तुम्हाला बोलवून घेतलं होतं. तर शेळके साहेबांनी काय उत्तर दिली, त्याच्यानंतर सगळा रोग दादा थेट आमच्यावर आला नगरपालिकेवर की नगरपालिकेनं 30 मीटरचा होणारा रस्ता 18 मीटर केला. त्याच्यानंतर मी शेळके साहेबांना फोन केला की तुमच्या बोलण्यामुळं किंवा तुमच्या भूमिकेमुळं सगळा रोग लोकांचा नगरपालिकेवर आलेला आहे. जी वस्तुस्थिती आहे ती तुम्ही इथे येऊन लोकांना सांगावी.
त्यासाठी शक्य साहेब मी तुम्हाला फोन केले आणि नगरपालिकेत प्रशासनाबरोबर आणि पत्रकारांवर मिटिंग करावी असं तुम्हाला मी मागणी केल्यानंतर तुम्ही मला मॅडमला सांगून आपण ही तारीख फायनल केली. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय वरिष्ठ पक्षाचा काय दबाव असा म्हणून तुमच्याकडे असं मला माहित नाही. आमचा प्रादेशिक पक्ष आहे तो आम्ही तो सहन केला. त्या गोष्टीचं मला फक्त मला विनंती आहे तुम्हाला मॅडम की नगरपालिकेची आमची भूमिका एवढीच होती की नॅशनल हायवे रस्ता करत असताना आम्हाला नगरपालिकेला काय गोष्टी लागतात त्याचं एक पत्र तुम्हाला देतो. त्या पत्रात आमची मागणी कुठे इकडं तिकडं कुठं असावं असे काही नसताना ज्या गोष्टी नगरपालिकेवर ज्या आरोप झाले त्याचं खंडन तुमच्याकडनं व्हावं हीच आमची अपेक्षा आहे ती तुम्ही करावी एवढी आम्ही विनंती व्यक्त करतो. होत असताना तिथं गेल्यानंतर आम्ही दादा त्या यांना विचारला की हा रस्ता तुम्ही शासनाचा 30 मीटरचा रस्ता आहे, नगरपालिकेच्या ताब्यात 30 मीटरचा होता, शासनाचा 30 आहे ना, हायवेला हा 30 मीटरच ट्रान्सफर झालेला आहे. असं असताना तुम्ही 21 मीटर हा एवढा छोटा रस्ता का करताय? त्यावेळी शेळके साहेबांनी आम्हाला हा प्रश्न सांगितलं की नगरपालिकेनं आम्हाला पत्र दिलं आणि म्हणून आम्ही हा रस्ता केला. एवढ्यावर आम्ही शेळके साहेबांना दुसराही प्रश्न केला की हायवे अथॉरिटी मोठी काय नगरपालिका? तुम्ही हायवे अथॉरिटी नगरपालिकेचं ऐकून कसं काय करता? तुम्ही कसं काय नगरपालिकेचं नाव घेताय? ही तुमची आणि कॉन्ट्रॅक्टरांची मिळून हे करायचं काम आहे. तुम्ही कुणाला आमच्या इथं तुम्ही हे चुकीचं काही सांगू नका. या विषयी आमचा त्यावेळी क्लिअर झाला आणि त्याच वेळी आम्ही यांना विचारलं होतं की तुम्हाला नगरपालिका काय दिले, तर त्यावेळी सीओना पण तिथं येणार होते असं मला नंतर कळालं, पण सीओ साहेब नव्हते, त्याच्यामुळे ते क्लिअरिफिकेशन झालं नाही. तर यांनी त्याचा खुलासा करावा की नगरपालिकेने यांनी काय पत्र दिलं, तर नगरपालिकेने त्याला काय उत्तर दिलं. विटा शहरात जे आपलं रस्त्याचं जे काम आहे हे आपलं आमचा जो RW जो आहे जो आपलं सेक्शन मराठीत सांगा. मराठीत सांगा काय मग जवळ जाणार माईक जवळ जाणार. हा हॅलो हां असं क्वेश्चन लागू नका. ते जे बोलले ना की असं असं झालं होतं तेच खरं का खोटं सांगून टाका. त्यांचं असं काय म्हणणं होतं की 30 मीटरचा रोड असताना तुम्ही 21 मीटरचा का केला, त्याला तुम्ही असं उत्तर दिलं जे बने. ॲलिगेशन तुमच्यावर काय तुम्हीच सांगितलं की नगरपालिकेने आम्हाला लेटर दिलेलं आहे की ह्या लेटरमुळे आम्ही केलं. ते लेटर दिलेलं आहे का नाही? लेटर दिलेलं आहे, पण त्याच्यामध्ये असं काय नाही की आमच्या आधी काय झालं होतं लेटर काय लेटर दिले ते होते की जे नगर परिषदचे जे अंडरग्राऊंड वॉटर सिस्टीम आहे किंवा वॉटर जे स्कीम आहेत त्यासाठी त्यांना जागा अवेलेबल पाहिजे होती. त्यासाठी आपण काय केलं की जे सगळ्यांसोबत जी मिटिंग झाली त्यामध्ये आपण युटिलिटीसाठी आमच्या ज्या सँक्शन TCS मध्ये जे 2.5 मीटरचा जो मिडियन आहे तो कमी करून मीडियनचा अर्थ आपल्या भाषेत डिवायडर ते डिवायडर कमी करून आपण रस्ता करतो. म्हणजे 9 मीटर तिकडे 9 मीटर ह्या साईडला म्हणजे डावी असा मिळून 18 मीटरचा रस्ता प्लस त्याला लागून कट म्हणजे टोटल आपली 21 मीटर मध्ये आपली सेक्शन असणार TCS. ह्याच्यामध्ये जर माझ्याकडून जर सांगण्यास चूक झाली असेल तर मी क्षमा मागतो. सांगण्यात चूक झालेली तुम्ही क्षमा मागायची कोण अपेक्षा करत नाहीये. चूक झाली आहे का क्लॅरिफिकेशन काय पाहिजे लोकांना की नगर परिषदेने तुम्हाला सांगितलं तुम्ही स्वतःच 21 मीटरचा करायला ठरवलं आहे. मी सांगतो माझ्यापासून आता ती जागा 30 मीटर आहे. आता हा जो तुमचा 9 मीटरचा रस्ता तुमचा मीडियम 2.5 मीटर आणि परत मीटर असं सगळ्या म्हणून किती होतं तुमचा साधारण 25 मीटर होतं. तो रस्ता 9 मीटरचा रस्ता होता एका बाजूला. हा एका बाजूला 9 मीटर एका बाजूला 9 मीटर 9 मीटर आणि परत मध्ये सेंटरला तुमचं डिवायडर. बरोबर. नगरपालिकेनं तुम्हाला पत्र असं दिलं की भविष्यामध्ये जर अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं आणि नळपाणी पुरवठा योजनेचं जर पाईपलाईन टाकायचं असेल तर जी जागा शिल्लक राहते ती जागा अजून वाढवून मिळण्यासाठी तुम्ही फक्त डिवायडरची साईज लागते. या असं कुठं आहे का तुमचा रस्ता 30 मीटरचा मंजूर आहे का? नाही.
नगरपालिकेनं पत्र दिल्यामुळे रस्त्याची रुंदी कुठे कमी झाली का? रस्त्याच्या रुंदीचं आपण कुठंच कमी केलं नाही. आपल्या ज्या TCS प्रमाणे साहेब तसं म्हणत नाही. नगरपालिकेनं पत्र दिलं म्हणून तुम्हाला रुंदी कमी करावी लागली का? रुंदी आम्ही सर कमीच केली नाही नाही आहे. विचारताय तुम्ही अजून नाही. स्पष्ट देताय. म्हणजे स्पष्ट सांगा ना. नगरपालिकेनं पत्र दिलं म्हणून तुम्ही रुंदी कमी केली का असा त्यांचा प्रश्न आहे. आता आता काय करा दादा, तुमची कॅपॅसिटी नाही मॅडम, बोलून टाका. शांत ऐकून घ्या. आता थोडं पार्श्वभूमी घेऊया. आपण मागच्या वेळेला यापैकी बरेचसे लोक कदाचित मागच्या वेळेला तहसील ऑफिसमध्ये जी मीटिंग झाली तेव्हा उपस्थित असाल किंवा नसाल. तेव्हा असं चर्चा झाली होती की जेव्हा रस्त्याच्या आता एक्झिस्टिंग आहे रस्ता, त्याच्या खाली काही सेवा वाहिन्या ऑलरेडी महानगरपालिकेच्या त्याच्यामध्ये आहेत, पाणी पुरवठा योजना, अत्यावश्यक सेवा म्हणून त्या स्थलांतरित करणं हे क्रमप्राप्त आहे. आता जर आम्ही तिथं कॉन्क्रीट रस्ता केला तर उद्या त्या सेवा वाहिन्या डेड होतील, आपल्याला दुरुस्ती किंवा त्याचे हे करता येणार नाही. तर त्या स्थलांतरित करण्यासाठी म्हणजे टेक्निकल भाषेत युटिलिटी कॉरिडॉर म्हणजे हे टाकण्यासाठी एक जी जागा आपण रस्त्याच्या एंडला देतो, कधीही ती आधीच्या आमच्या मंजूर आराखड्यानुसार सुद्धा ती रस्त्याच्या एंडला दाखवलेली होती, कधीही ती रस्त्याच्या मध्ये डिवायडरला किंवा ह्याच्यात नसते. आधीचा जो मंजूर आपला आराखडा होता त्याच्यात होतं की 2.5 मीटरचा मीडियम किंवा डिवायडर जे आहे ती नॅशनल हायवे नॉर्म्सनुसार, त्याच्यानंतर 7 मीटर दोन्हीकडची कॅरेजवे 1.5 मीटर याला आम्ही पेव्ड शोल्डर म्हणतो. म्हणजे थोडक्यात तो कॉन्क्रीटचाच असतो, वापरासाठी असतो, पण कधी समजा गाडी बंद पडली तर साईडला लावता येईल याच्यासाठी तो पेव्ड शोल्डर असतो. असा म्हणून आपला 18 मीटरचा जो आहे तो कॉन्क्रीटची धावपट्टी आपल्याला उपलब्ध आधी पण होती, आताही ती 18 मीटरच उपलब्ध आहे. फक्त आपण आधीच मीटरचा मीडियम होता त्याचा तिथे काय केलं की आपल्याला सेवा वाहिन्या टाकण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध व्हावी, कारण बऱ्याचशा ठिकाणी कमी जास्त प्रमाणात जागा आहे, सरसकट 30 मीटर नाही, कुठे त्यामुळे कमी आहे, कुठे 25, 27 किंवा 30 मीटर अशी पण आहे. तर त्याच्यामुळे आपण ती जागा हा क्रॉस सेक्शन मंजूर आराखड्यानुसार फक्त मधला मीडियम बदल करून आहे ती धावपट्टी जशी आहे तशीच ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये जो काही मिसअंडरस्टँडिंग, मिसकम्युनिकेशन किंवा आमच्या लोकांकडनं समजावण्यात काहीतरी कमी पडला असेल, रस्ता काही कमी झालेला नाही, जो आधी मंजूर होता तोच आहे. महानगरपालिकेने रस्ता कमी केलाय असं कुठलंही पत्र नाहीये. चर्चेनुसार जे झाले ते मीडियम कमी करून डिवायडर टाकले आणि त्याच्यानुसार सेवा वाहिनी टाकायला आपल्याला कॉरिडॉर उपलब्ध झालेला आहे. त्याच्यानुसार आपण नवीन आराखडा मंजूर करून घेतला आणि काम सुरू केलं. आता इथं सगळ्यांची प्रस्तुत विनंती अशी आहे की तुम्ही तिथं गटर 21 मीटर म्हणजे का करताय, 18 मीटरचा रस्ता करून त्याच्या एंडला गटर का करताय, 30 मीटरची आमची रुंदी उपलब्ध असताना सुद्धा. आता नॅशनल हायवेच्या नियमानुसार सगळ्यांनी एक लक्षात घेऊया की हा राष्ट्रीय महामार्ग आहे. उलट ह्याच्यामध्ये आपण जर गटर केली तर आपल्या जे रोजची जी सिटी ट्रॅफिक आहे ती आणि नॅशनल हायवेचं ट्रॅफिक सेग्रिगेट होतं. जी उपलब्ध उरलेली जागा आहे 4 मीटर 4.5 मीटरची मिळतीये, त्याच्यावर आता आमच्याकडे काही स्कोप नाहीये. आपण जर आग्रह केला तर आम्ही त्याच्यामध्ये तिथं एकतर म्हणजे विनंती अशी आहे की नगर परिषदेत त्याला जर तिथे काही सुशोभीकरण करायचा प्रस्ताव करत असतील युटिलिटी कॉरिडॉर सोडून तर तो त्यांनी तसा प्रस्ताव करावा, किंवा जर आम्हाला तुम्ही म्हटलं की नाही तुम्ही समाज डेव्हलप करून द्या, आम्ही केंद्र शासनाकडे त्याही उरलेल्या रुंदीचा प्रस्ताव पाठवायला तयार आहोत. तो मंजूर झाल्यानंतर त्याचे पेविंग ब्लॉक करायचे का डांबरीकरण करायचं ते करूया. असं लक्षात घ्या, आपण जो दुसऱ्या नॅशनल हायवेला कराड विट्यामधनं जेव्हा कराड विटा रस्ता जातोय त्या येताना सुद्धा मी पाहिलं की तुम्ही सगळ्यांच्या 2 व्हीलर त्या रस्त्याच्या बाजूला पार्किंग केलेल्या असतात. आपण असं लक्षात घेऊ की आपलं जे पण मुलांचं आहे, जर नॅशनल हायवेला जर वेगाने जाणाऱ्या गाड्या आणि आपण 2 व्हीलरवरनं शहरात फिरणारे माणसं ही जर ट्रॅफिक सेग्रिगेट झाली किंवा विभक्त झाली तर आपण काही प्रमाणात सेफ राहू. आणि गटरच्या उपलब्धतेनुसार समजा आपल्याला त्या ज्या काही 4 मीटर 4.5 मीटर उपलब्ध रुंदीमधनं बाहेर पडायचे आणि मेन हायवेला यायचे तर त्या ह्याच्यासाठी आपण किमान गटारावर उभं राहून गाडी येते का, वेगाने येते का. बरं, वेग नियंत्रणाचे उपाय आम्ही शहरात कधीही नॅशनल हायवे स्टँडअप करतच असतो, ते करणारच आहोत. पण हे एक बफर झोन होईल की तुम्हाला तिथं तुमचे पार्किंग लॉट होतील. आपला एक जो मुद्दा आहे की अतिक्रमण होईल का आमच्या त्या जागेचं, तर तसं होणार नाही. आपण त्याच्यात बसून काहीतरी वेआउट करू आणि तो रस्त्याचाच भाग बनवायचा प्रयत्न करू. तुम्ही बैठक घेतली एक 2 मिनिटं आपापसात बोलू नका. तर भैयांनी अगदी बरोबर सांगितलं, तर थोडी मी बाहेर दुरुस्ती करतो. तर हा जो रस्ता असतो एक तर पण हा रस्ता सांगतो हा NHPWD आहे. त्याचा अर्थ असा आहे की जी रस्ते पूर्वी स्टेट हायवे होते जी राज्याकडे होती त्या हायवेचं आपण अपग्रेडेशन केलं, म्हणजे त्यांचं पुढे पाऊल म्हणून त्याला
नॅशनल हायवेचा दर्जा दिला, पण नॅशनल हायवे अथॉरिटीकडे ते रस्ते न जाता एक मध्ये मार्ग काढला की केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांनी एकत्रित मिळून हा नियोजन करायचं आणि त्या पद्धतीनं नाईक मॅडम या NHPWD कोल्हापूर पुणे विभागाच्या त्या अधिकारी आहेत आणि त्यामुळे राज्याचे आणि केंद्राच्या दोघांचा सहभाग आहे, म्हणजे आम्ही तुम्ही दोघंही येतात. आता हा जो 4 पटी रस्ता असतो ना, ह्याला नियम असतो टू कॅरेज वे असतात, तो 7 मीटरचा 9 मीटरचा नाही, रस्ता 7 मीटरचाच असतो. या बाजूला 7 त्या बाजूला 7. कुठून रस्ता करत असताना अडचण काय मीडियन म्हणजे डिवायडर तो चांगला 8 फुटी 8.5 फुटी डिवायडर असतो. तो तेवढा का असतो की त्याच्यामध्ये झाडं लावावी, ती झाडं त्याला वाढतात, हिरवगार राहते, चांगले पाखरू वगैरे तयार होतात. दुसरा फायदा होतो की समोर येणारी गाडी तर ह्या झाडांवर लाईट डोळ्यात जात नाही. आता तुम्ही सांगली पेठ रस्ता जो आमचा आता झालेला आहे, जो 700 कोटीचा तो टेंडर होता, अर्थात तो 40-50-45% विरोधी गेला, तो तिथं आपल्याला जागा उपलब्ध होत नव्हती म्हणून तिथं सिंगल डिवायडर केला, म्हणजे 1 मीटर पण नाही, म्हणजे अगदी सिंगल पातळ फक्त डिवायडर लावलेला आहे. आणि तसा तो रस्ता पूर्ण केला. थोडी अडचण त्यात आली अशी आहे की तिथं तुम्ही प्रवास करता तुम्हाला चालवला असेल, समोर गाडी आली तर त्या डोळ्यात येते, मग त्याला आता ते फायबरचे असे हे लावा लागतात, त्यातनं ते डोळे आले. आता आपण मंजुरी मॅडम करायच्या तेवढं आपण लावायला ते इथंही तीच मागणी आहे. आता जिथं 17 मीटरच उपलब्ध आहे, तुम्ही मला 9 आणि 9-18 प्लस 1 मीटर मीडियम म्हणजे 19 मीटर उपलब्ध आहे, तिथं भैया आपल्याला 7-7 मीटर करून जो आपण शोल्डर म्हणतो, शोल्डर म्हणजे खांदा, म्हणजे हे हायवे आहे तर हा खांदे आहेत, हा साईड पट्टी, तर ते साईड पट्टी जी आहे ती सुद्धा पेव्ह करायची, म्हणजे जे मटेरियल मध्ये रस्ता केला त्याच्यातच साईड पट्टी करायची, जेणेकरून गाडी टायर पंक्चर झाला काय झाला हायवेवर तुम्ही थांबवणार, तेवढीच गाडी साईडला नेली तरी हायवे थांबवणे ही रस्ता. आता उपलब्धच नसली जागा तर एकत्रित सगळ्यांनी निर्णय घेतला, तुम्ही सगळ्यांनी मिळून की उपलब्ध नाहीये, कुणाची गरीबाची घरं पाडून फक्त शोल्डर करायला, म्हणजे साईड पट्टी करायला कुणाचे घर पाडू नये. आता जागा तर पाहिजेच, त्यामुळे तिथं कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज हे करावं लागणार नाही. ती मोठेपणा आपण सगळ्यांनी दाखवलेला आहे. आता काही लोकांची जी मागणी आहे, तिथेही तुम्ही बसला, तिथेही बसला, इथेही काही व्यापार प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांची फक्त काय मागणी आहे, म्हणजे एक ह्यात स्पष्ट झालेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की नगरपालिकेने काय आम्हाला रस्ता एवढा करा तेवढा करा सांगितलेलं नाही. नगरपालिकेने एवढीच मागणी केली, रस्ता करत असताना आम्हाला आमच्या ज्या इतर गटरी वायरी केबली हे कामं करायला जागा लागते तेवढी उपलब्ध करून द्या, रस्त्याला हात लावा असं काही सांगितलं नाही. मधल्या मीडियम मधनच ऍडजस्ट करा, त्यात जवळजवळ 5-5.5 फूट अतिरिक्त जागा मिळते, त्यात आम्ही करून घेतो. आता ह्यातनं आणि कुणाची तुमच्यापैकी मागणी असेल तर ती फक्त आम्हाला कळू दे की आमची अजूनही मागणी आहे की रस्ता एवढा मोठा ते मोठाच करावा, तर अशी आणि कोणाची करावा. माझा ना एकच प्रश्न आहे की जो तुमचा नॅशनल DPR झाला 18 मीटरचा, तो किती साली झाला? DPR जो झाला आहे त्याची झाला DPR 3 वर्ष चालू असतो, साधारणतः 22 पासून मंजुरी आपल्याला 24 साली मिळालेली. DPR 18 मे 2024 झाला, हे लक्षात ठेवा पत्रकारांनी. मी आता मराठीत सांगतो, बरोबर आहे, मी आता मराठी भाषेत सांगतो. हा रस्ता काही वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्गाला हस्तांतर झाला. हा रस्ता पूर्वी PWD होता आणि या रस्त्याचं 4 पदरीकरण करायचं का 10 मीटरचा करायचा याचा निर्णय सुहास बाबर किंवा नितीन गडकरी साहेब घेत नाही. त्याचं ट्रॅफिक काउंटिंग होतं, बरोबर ना, आणि ट्रॅफिक काउंटिंग झाल्यानंतर तो रस्ता मोठ्यापासून दहिवडीपर्यंत त्यांच्या ट्रॅफिकच्या नियमाप्रमाणे 10 मीटरचा बसला म्हणून तुम्ही तो 10 मीटरचा केला. विटा शहर लागलं, शहराला तुम्ही पूर्वीच्या पद्धतीनं 4 पदरी व्हावा, एक्झिस्टिंग 4 पदरी होता म्हणून तुम्ही तो 4 पदरी पकडला. आणि माझ्या माहितीप्रमाणे जो विट्यापासून म्हैसाळपर्यंत होणार आहे, जो प्रपोज आहे इस्यू जास्त आहे, 4 कोरले म्हैसाळ झालाय, म्हैसाळचा कुंटेपाटा झालाय, कुंटेच्या पुढे पेंडिंग 4 लेन होणार आहे, कुंटेपर्यंत 4 लेन, बरोबर, 4 लेन PCU 18,000 4 लेन होणार आहे का, PCU 18,000, म्हणजे गाड्यांची संख्या आपल्या मराठी भाषेत गाड्यांची संख्या 18,000 आहे म्हणून त्याच्या पाठीमागे थांबत जातात. आता माझं सगळं मराठीत संपवत एकदा तुम्हाला जागेवर नेतो आणि सगळं तुम्हाला दाखवतो. त्यामुळं हे निर्णय आपण करत आहे.
ज्या वेळेला 2022 पासून हा रस्ता हस्तांतर झाल्यानंतर ह्या रस्त्याचा डीपीआर तयार करायला चालू झाला जातो आणि त्यांनी डीपीआर करत असताना म्हणजे तसं आता यांच्या चुका आहेत राष्ट्रीय महामार्गाकडच्या, त्यांनी आता आत्ता सुद्धा जो 4 पदरी पकडलाय तो जयेश हॉटेल पासून पकडलाय. ह्यांना जे माझं पत्र आहे ते पत्र असं आहे की आमच्या मुलगा नगरपालिकेच्या हद्दीपासून 4 पदरी का. बरं, मी तुम्हाला त्याच्या पुढचा आता हा राजकीय विषय होईल. मी असं पत्र दिलं की माऊलीपर्यंत 4 पदरी करा माझ्या मतदारसंघात, फक्त इथंपर्यंत नको. पण आता मॅडमने मी असं विनंती केली की तुम्ही तो 4 पदरी माऊली त्या आमच्या किमान मुद्दा शहराच्या हद्दीपर्यंत नाही अशी माझी विनंती आहे. हा रस्ता 9 मीटरचा धावपट्टी त्यांच्या भाषेमध्ये, म्हणजे आपल्या दृष्टीनं रोड इकडं 9 मीटर इकडं 9 मीटर मध्ये 2.5 मीटरची फुटाची का 1.5 मीटरची 2.5 मीटरची डिवायडर आणि रस्ता संपला की गटर, ह्या बाजूला पण गटर आणि ह्या बाजूला पण गटर. आता आपल्या नगरपालिकेची तिथं जर 100 मीटर जागा असली किंवा 50 मीटर असली किंवा 30 मीटर असली तरी तेवढा रस्ता ते करत नाही. हा त्यांचा नियम आहे. त्याला कारण असं आहे की तुम्ही जर आता आपण सगळे जाऊ त्या ठिकाणी, तो जो 100 मीटर किंवा आपल्याला 30 मीटर अपेक्षित आहे, सगळीकडे 30 मीटर नाही. कुठं 30 मीटर आहे, कुठं 28 मीटर आहे, कुठं 25 मीटर आहे, कुठं 22 मीटर आहे, कुठं कट टू कट बसते, कुठं 17 मीटर आहे. आता तुम्ही जर पुण्या मुंबईला जात असताना सगळ्यात जास्त अपघात कुठं झाले तर नवले ब्रिजच्या आसपास अपघात झाले. त्याला कारण असं की बॉटलनेक झाली. बॉटलनेक त्यांच्या भाषेत त्याला बॉटलनेक म्हणतात. बॉटलनेक म्हणजे काय तर आधी प्रशस्त असं द्यावायला एकदम बारीक करायचं आणि तिथं आल्यानंतर तशा परिस्थितीमध्ये प्रचंड मोठे अपघात त्या ठिकाणी होत असतात. त्यामुळं नॅशनल हायवे रस्ता करत असताना हा आयडेंटिकल करतो. ते कुठे एका ठिकाणी 20 मीटर, एका ठिकाणी 30 मीटर, एका ठिकाणी 40 मीटर करत नसतात किंवा कुठलीच एजन्सी असा रस्ता करत नसतात. जर पॅटर्न ठरला की आमचा रस्ता हा 9 मीटरचा आहे, एवढा एवढा आहे, सगळा रस्ता आमचा 21 मीटरच जाणार. ते तुमच्या माझी जागा शिल्लक आहे म्हणून ते रस्ता मोठा करणार नाही. पवईच्या टेकाला मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, तिथं जर तुम्ही गेला तर प्रचंड त्यांनी उकरले. तुम्हाला पहिलं पौष्टे गाठवले बघा, कुठनं येणारे दोन्ही बाजूने गाड्या दिसत नव्हत्या. नॅशनल हायवेचा नियम आहे 1 किलोमीटर विजन पाहिजे तुमचं किमान, म्हणजे कुठं ब्लाइंड स्पॉट राहू नये. हे आपल्या नियमानं काम करत नाही, ते त्यांच्या नियमानं काम करतात. हा रस्ता 21 मीटरचा व्हावा हा 2024 साली त्या डीपीआरला मंजूर मिळाले, त्याला नगरपालिका पुनर्रचना नव्हती. आता नगरपालिकेने काय केलं की किती मीटरचा रस्ता आहे, कुठं आपल्याला जागा शिल्लक राहते याचा अभ्यास केला. आणि विशालला आता गेली अनेक वर्ष आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला दोन्ही पार्ट्या शब्द देत आहेत की अंडरग्राऊंड गटर करतो, अंडरग्राऊंड गटर करतो. असं तर 40-50 वर्ष अंडरग्राऊंड गटर करतो, अंडरग्राऊंड गटर करतो असं चालू आहे. आता ती अंतिम स्टेजला फाईल आहे आणि मला असं वाटतं की उठ्यामध्ये अंडरग्राऊंड गटर येत्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला त्याची मंजुरी मिळाली. मग जर आता अंडरग्राऊंड गटर, आता ऑलरेडी जो रस्त्याचं काम चालू आहे तिथं आपले नळ पाणी पडलेल्या पाईप आहे. जर कॉन्क्रीटचा रस्ता करायचा असेल तर त्या पाईपा शिफ्ट कराव्या लागतात. जर उद्या लिकेज झालं तर कॉन्क्रीटचा रस्ता आपण फोडू शकत नाही. शिफ्टिंग हाच पर्याय असतो पाईपलाईनचा सगळ्या. मग त्या सगळ्या पाईपलाईन शिफ्ट करणं आणि जर अंडरग्राऊंड गटर उद्या मंजूर झाले तर ते अंडरग्राऊंड गटर करायचे असतील दादा तर तो रस्ता कॉन्क्रीटचा करता येणार, बरोबर ना? तर करताच येणार नाही कॉन्क्रीट. मग काय करावं लागेल, परत डांबर रस्ता करावा लागला आपल्याला. म्हणजे तो आपण करू, मग परत मधनं पायपा टाकून परत तेवढा डांबर रस्ता करू असं होईल. त्यामुळं त्यांनी त्यांची हात सोडून काय जागा शिल्लक राहते का हे मी स्वतः बघितलं. आणि तरी सुद्धा जागा कमी पडत होती. जर उद्या आपल्याला नळ पाणी पुरवठा अंडरग्राऊंड ड्रेनेज टाकायचा असेल तरी जागा कमी पडत होती. मग नगरपालिकेनं आम्ही यांना एवढीच विनंती केली होती, 2.5 मीटरचा डिवायडर आहे तो तुम्ही कमी करावा का. मी आधी ईश्वरपूरचा रस्ता बघितला, ईश्वरपूरमध्ये त्यांनी डिवायडर कमी केला आहे आणि मग यांना मी विनंती केली, त्यांनी सांगितलं की आम्ही डिवायडर कमी करू शकतो, रोड कमी करायचं नाही. मग माझी सुवास आता काय तुम्ही हाय म्हणून बोलायचं नाही, नाहीतर माझे रस्ते प्रशस्त रस्ते झाले पाहिजे. तुम्ही ग्रामीण भागात कुठे जाऊन बघू नये. सगळ्यात जास्त मोठे रस्ते आपल्या मतदारसंघात आहेत आणि ती विनंती यांनी मान्य केली आणि त्यांनी डिवायडर जो 2.5 मीटरचा होता
तो डिवायडर कमी करून दिला आणि ती जी जागा आपल्याला मार्जिन एक्स्ट्रा मिळते ते ड्रेनेजचा पाईप टाकायला आपल्याला एक्स्ट्रा मिळते, ती वाया जात नसते वेळगाव. आता त्यांचं धैर्य तुम्ही म्हटलं, आता हा रस्ता आहे, अख्खा रस्ता आहे, इथं मध्ये डिवायडर आहे, त्यांची गटर इथं आहे, आपली जागा इकडे राहते. तुम्ही त्यांना कितीही सांगितलं ना इकडे करा, मॅडम तुम्ही इकडे गटर करणार का? तुमच्या नियमात बसतं का? याला कारण असं आहे की ही गटर ड्रेनेजची गटर नाही, ही गटर आहे स्टॉर्म वॉटरची गटर आहे. म्हणजे रस्त्यावर येणाऱ्या पावसाचं पाणी, मग एवढीच मोठी गटर का ज्यावेळेला अतिवृष्टी होती त्याचा हिशोब धरला जातो आणि तेवढंच पाणी त्या गटरमधनं प्रवाहित व्हावं असा त्यांचा नियम आहे. त्यांच्या नियमानुसार आपल्या ड्रेनेजचं पाणी, आपली टॉयलेट मुतारीचं पाणी आपण त्यांच्या गटाला जोडू शकत. तुमच्या केसेस चालू आहे, तुमच्या केसेस चालू आहे, त्यामुळे आपण काही जरी झालं त्यांना किती विनंती केली तुम्ही इथं रस्ता संपतो ह्या बाजूला गटर करा तर ते गटर करणार नाही. ते त्या त्यांच्या गटरला तुम्ही जर आता आपण जाऊ सगळे रस्त्याचं मेजरमेंट मोजू, तुम्हाला त्या गटरवर त्यांनी होल पाडलेला दाखवतो. कशासाठी आहे? ते पाणी तिथं आत जावं म्हणून. पलीकडचं मार्जिन हे असंच झालं. तुम्हाला जी भीती आहे की तिथं अतिक्रमण होईल, काही अतिक्रमण होणार नाही. माझी अशी इच्छा आहे की आपल्या सगळ्या नळ पाणी पडून पाईप अंडरग्राऊंड ड्रेनेज मंजूर झालं तिथं टाकता येईल आणि त्याच्यावरती आपल्याला सुंदर डांबरी रस्ता करता येईल, जो तुम्ही वापरू शकता 4 मीटर रस्त्याला सर्व्हिस रोड म्हणून होईल. आज तुम्हाला वाटतं पण ज्याला पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता होईल त्याला प्रचंड स्पीडने गाड्या जाणार. आज फिरायला जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, टू व्हीलर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तो रोड आपल्याला त्या ठिकाणी वापरते. त्यांनी आपण किती त्यांना कन्व्हिन्स केलं तर एक वेळ काम म्हणून करून जातील, पण त्यांच्या नियमाच्या बाहेर. विवेकानंद ना सुहास बाबूचं ऐकतात, ना विवेक मिळगावचं ऐकतात, ना सुनील दादाचं ऐकतात, ना विशाल दादांचं ऐकतात. विशाल ऐकू शकतात ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विषयी. त्यामुळं इथं कुठल्याही महानगरपालिकेचा, नगरपालिकेचा, पंचायत समितीचा, जिल्हा परिषद सांगून राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये बदल होत नाही. हा DPR खूप पूर्वी तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये तशी होणार नाही. कारण त्यांचं टेक्निकल सँक्शन मला माहिती आहे. फक्त तुम्ही शेळकेच्या तुमचं झालं काय आत्ता सुद्धा तुम्ही सांगायला चुकताय. मुळात तुम्हाला सुनील जर प्रश्न असा विचारला होता की नगरपालिकेनं पत्र दिलं म्हणून तुम्ही रस्त्याची साईज कमी केली का? हा तुम्ही हे नाही म्हणत नाही, तुम्ही काय म्हणताय हो नगरपालिकेनं पत्र दिलं त्यामुळे आम्ही मिळेलची साईज कमी केली. काय याचा अर्थ होता आपल्या दृष्टीनं? आमचं शिक्षण नाही ना तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही असं म्हणायला पाहिजे की नगरपालिकेनं सांगितलं म्हणून रस्त्याची साईज कमी केली नाही, पण नगरपालिकेने विनंती केल्यामुळं आम्ही डिवायडरची साईज कमी केली. रस्ता हा 9 मीटर इकडं आणि 9 मीटर इकडंच होणार. पण मी सांगतो, मी माझं पत्र मी गडकरी साहेबांना भेटलो, माझा फोटो पण आहे आणि त्या पत्रामध्ये माझं स्पष्ट त्यांना मी अशी विनंती केली की बाबा हा माझ्या मतदारसंघापर्यंत तुम्ही पोर्लेन करावा, उलट्यापासून सांगलीपर्यंत सुद्धा म्हणजे मिरजपर्यंत सुद्धा पोर्लेन करावा असं माझं पत्र आहे. रस्ता मोठा होण्याला सुहास बाबाचा कधीच विरोध नाही. आता फक्त तुमची घरं पडतायत ती पडून द्यायची म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. नाहीतर गावाचा हिशोब केला तर रस्ता मोठा व्हायला पाहिजे. आता त्यावेळेस आपल्याला पडायचं नाही. आमची आज ही भूमिका आहे, आमची पार्टी दादा ठरलेल्या भूमिकेला ठाम आहे. कुणाचंच घर पडू नये, पण जिथं मिळते तिथं आता तिथं तुमच्या इस्टिमेट प्रमाण जेवढं असतंय ते करणारच आहे. मी सांगते म्हणून कमी करणार नाही, मी सांगते म्हणून वाढवणार नाही. ही टेक्निकल बाजू आहे. आता हा मला असं वाटतं की कशासाठी आरोप प्रत्यारोप झाले मला माहिती आहे, पण तुमच्या चुकीच्या सांगण्यामुळं त्यांनी तसं सांगितलं. त्यांनी सांगितलंय आता जाऊ दे मॅडम आहे, परत बोलू आपण या विषयावरती. सगळं झालं की मी पत्रकार परिषद त्यांनी सांगितलं त्यांनी करार रस्ता मोठा करून नये म्हणून दिलेली पत्र आहे. ड्रेनेज करायचं आहे, अंडरग्राऊंड गटर करायचं आहे. त्याच्यावर मी 15 मिनिटानं पत्रकारांशी बोलतो. तर असं आहे ना, आता ह्यात तुम्हाला शंका आहे का? म्हणजे सुनील दादा एकदा विषय क्लिअर झाला की नगरपालिकेनं सांगितले म्हणून कुठलाही रस्ता कमी केलेला नाही. जर जनभावना अशी असेल मॅडम की 30 मीटर, परत काही ठिकाणी 28, परत काही ठिकाणी 29, परत 32, असा तुम्हाला जर साफ सुद्धा रस्ता करता येत असेल माझी काय हरकत नाही. मोठा बोला हरकत नाही.
आता मी काय तुम्हाला मी काय फक्त आमच्या भाषेत सांगितलं, विटारी भाषेत मी ह्यांना सांगितलं, तुमचंच सांगितलंय आणि आमच्या भाषेत सांगितलं. ऐका तुमच्या अधिकारी सर्व स्पष्टीकरण द्या. ऐका, मी तुम्हाला काय माहिती तिथं आपल्या मागच्या मीटिंगनुसार ठरलं होतं की इथं एवढ्या रुंदीतून तर 17 मीटरच आपल्याला आहे, कुणाची घरं पाडू नका. सगळ्यांनी आम्हाला विनंती केली, त्यानुसार केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवायचा आमचा रेडी आहे. तुम्ही आता जर म्हणला की हे करा ते करा, तर तुम्हाला मी आता हा आठवडा देते, पाहिजे तर तुम्ही सगळेच विचार करा. मी तुम्हाला आता कॉन्फिगरेशन सांगितलंय की मध्ये डिवायडर येईल, 1 मीटरचा 7-7 मीटरचा रस्ता येईल, त्याच्या बाजूला गटर येतील, ते 17 मीटरमध्ये सफिशियंटली बसतील. आता ह्याच्या व्यतिरिक्त कोणाला काही मुद्दा असेल, कुठून जाणार आहे काय मॅडम माझे आणि नगरपालिकेने आता या 17 मीटरसाठी काही सांगितलं नाही, कॉन्ट्रोवर्सी काही करू नका. माझे लोकांच्या ऐका संभ्रमावस्था आज संपून टाका. मागच्या 3 महिन्यापासून संभ्रमावस्था संपलेली ऑलरेडी, परत निर्माण करू नका. ती तुम्हाला सांगितलंय कुठल्या लांबीपर्यंत 17 मीटर मिळेल. तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्व संभ्रमावस्था मॅडमने संपवलेल्या आहे. तरी पण दादा मी नगरपालिकेमार्फत आणि त्याच्या सर्व लोकांच्या मार्फत थोडी 2 कोटी विनंती तुम्हाला मॅडमना करतोय की तो मायने रोडचा रस्ता सुनील दादाने सांगितलं त्यात काय होते का बघा. आमची रस्ता मोठा काय आमची काय तक्रार नाही आहे, फक्त एकच विनंती आहे की तो रस्ता जयेश गार्डन पासून आहे, तो विटा हद्दीपासून चौपदरीकरण व्हावं, ही एक तुम्हाला दोघांना विनंती आहे. दुसरी विनंती मॅडम अशी आहे की हा आहे ते तुम्ही करू शकता, जागा अवेलेबल आहे आणि ते तुम्हाला ते रुंदी मिळू शकते. मग ती विनंती रुंदीकरण वाढवायचं असेल त्याला आर्थिक तरतूद वेगळी लागणार आहे. मग मी खासदार साहेबांना विनंती करेन, साहेब तुम्ही गडकरी साहेबांना पत्र एखादं दिलं तर आपल्याला त्याच्यातनं साध्य आणि दुसरी आम्ही जो पोहोचवतो त्यापेक्षा माननीय खासदार साहेब जे पोहोचवतील त्याच्यावर दुसरी विनंती अशा मॅडम की सर्वपक्षीय म्हणजे कुठल्या शहरात 2 निवडणुकांपूर्वी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या सर्वपक्षीय मिटिंग झाली, अनेक लोकांनी भाषणं केली आणि सर्वानुमते सांगितलं की उट्यातलं कुठलेही कुणाची एक विठी पडणार नाही, तेवढी खबरदारी घेऊन उट्यातला शहरात रस्ता करावी विनंती करतो मला. आणि आपली मागच्याही मिटिंगला 3 महिन्यापूर्वी चर्चा झाली होती, आताही मी तुम्हाला क्लॅरिटी दिलेली आहे. आणि तिसरी विनंती दादा नाही की दादा तुम्हाला सगळ्यांना कुणाला वाटत असेल की उट्यात ट्रॅफिक जास्त होते तर 6 महिन्यात तुम्ही तेवढं बायपास रस्त्याची मंजुरी आणून द्यावी, तेवढं काम तुम्ही करावं अशी तुम्हाला विनंती करतो.